आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. आज मी आहे इथे चांदणी चौकामध्ये. एक तर हा सगळा एक्सप्रेसवे आहे, तो एक्सप्रेसवे मुंबईहून पुण्याकडे येणारा एक्सप्रेसवे आणि त्यानंतर पुणे बेंगळुरू असा NH4 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 4 इथे मी आत्ता उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी टळटळीत दुपार आहे, ऊन पडलेलं आहे प्रचंड. आणि अशा उन्हामध्ये मी मुद्दाम आलेलो आहे. याचं कारण असं आहे की आज एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. आज राज्यमार्गावरचे राष्ट्रीय महामार्गावरचे सगळे जे बियर बार आहेत, सगळे वाईन शॉप्स आहेत, ते आजपासून बंद झालेले आहेत. खरं म्हणजे राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग यांच्यापासून 500 मीटरच्या अंतरावरचे सगळे जे वाईन शॉप्स आहेत किंवा जे बार आहेत ते बंद झाले पाहिजेत अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. आणि तो आदेश दिला होता तो मला वाटतं 15 डिसेंबरला दिला होता, 15 डिसेंबर 2016ला. आणि त्याच्यानंतर 15 डिसेंबर 2016ला जेव्हा हा आदेश दिला, तो आदेश दिल्यानंतर त्याच्याबद्दल काही लोकांच्या तक्रारी होत्या, काही याचिका दाखल झाल्या. तर याचिका दाखल करताना काही मुद्दे होते. तर ते सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असे होते की तुम्ही अशा प्रकारची परवानगी बारना दिली पाहिजे, हॉटेल्सना दिली पाहिजे, पब्सना दिली पाहिजे. त्यामुळे ही हॉटेल्स आणि बाकी सगळे जे आहेत त्यांना याच्यातून तुम्ही वगळलं पाहिजे अशा प्रकारची मागणी होत होती. त्यामुळे याचिका दाखल झाल्या, या कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत वगैरे असं सगळं सांगितलं जात होतं. त्याच्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं जो सुधारित आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की नाही, काही झालं तरीसुद्धा या राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग याच्यापासून 500 मीटर अंतरावर जेवढे बियर बार आहेत, जेवढे हॉटेल्स आहेत की जिथे दारू मिळते, जेवढे रेस्टॉरंट्स आहेत की जिथे दारू मिळते, अशी सगळ्या ठिकाणी दारू विक्रीला परवानगी मिळता कामा नये. दारू विक्री बंद आहे. हा निर्णय फार महत्त्वाचा आहे, हा निर्णय फार मोठा आहे. कारण आपण जर बघितलं तर साधारणपणे वाईन शॉप्स किंवा बियर बार किंवा या प्रकारचे सगळे हॉटेल्स हे प्रामुख्यानं राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग यांच्या अगदी आसपास असतात. त्यामुळे राज्य महामार्गापासून राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर शिवाय पुन्हा ही जी अट आहे ती लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. तर नक्की काय घडतं आहे? आज पहिला दिवस आहे या प्रकारच्या अंमलबजावणीचा आणि त्यामुळे मला मुद्दाम जरा जायचं आहे राष्ट्रीय महामार्गांवर, राज्य महामार्गावर जरा फिरायचं आहे आणि नक्की काय चित्र आहे, लोक कशा प्रकारे बघतात हे सगळं मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून केवळ तेवढ्यासाठी म्हणून मी मुद्दाम चाललेलो आहे, या महामार्गावरून प्रवास करतो आहे. आणि मला असं वाटतं की खरोखरच जो प्रवास मी करणार आहे त्याच्यातून नक्की जे चित्र आहे ते चित्र स्पष्ट व्हायला बऱ्यापैकी मदत होईल. एकीकडे आपण बघितलं की बिहारमध्ये दारूबंदी आहे, गुजरातमध्ये दारूबंदी आहे. खरं म्हणजे अशा प्रकारची दारूबंदी सगळीकडेच व्हावी अशी पण एक मागणी असते. त्याचवेळी त्याला आणखी एक उत्तर असतं की दारूबंदी हा काही मार्ग नाही आहे. आपल्याकडे सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. अशावेळी राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग यांच्यापासून 500 मीटरच्या अंतरावर सगळी दारूची ठिकाणं बंद असणार आहेत. याचे नक्की काय परिणाम होणार आहेत, आजचं चित्र काय आहे हे बघण्यासाठी मी मुद्दाम आलेलो आहे. अगदी ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते जरा मला बघायचं आहे आणि मी निघतो आहे. या सगळ्या निर्णयाच्याबद्दल सगळ्या माध्यमांमध्ये आणि सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण ही सगळी चर्चा सुरू असताना सर्वसामान्य माणसांना काय वाटतं आहे, सर्वसामान्य लोक काय प्रकारे विचार करतात. नमस्कार. मी असं म्हणत होतो की आता मुळामध्ये 1 एप्रिलपासून म्हणजे आजपासून अनेकांना असं वाटलं की हे एप्रिल फूल आहे की आजपासून राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या आसपास म्हणजे 500 मीटरच्या अंतरावर जेवढे बियर बार आहेत, जेवढे दारू विकणारी रेस्टॉरंट्स आहेत आणि जेवढे वाईन शॉप्स आहेत ते सगळे बंद झालेली आहेत. काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस महाविद्यालयीन आपण विचार करतो, युवकांचा विचार करतो आणि रस्त्यांच्या महामार्गांच्या सुरक्षिततेचा विचार करतो, त्यावेळेस मला वाटतं की ज्या देशाला गांधींची परंपरा आहे, गांधी विचारांची परंपरा आहे, अशा देशामध्ये दारूबंदी होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. काही लोकांना वाटलं एप्रिल फूल होतं कारण एप्रिल फूल असण्याचं सध्याला वातावरण आहे
बरंच सरकारकडूनही एप्रिल फूल होतं, परंतु मला वाटतं की हा जो निर्णय आहे तो एकंदरीत समाज स्वास्थ्यासाठी आणि युवकांच्या जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे, अपघातांचं प्रमाण आहे, कोवळी कोवळी मुलं ज्यावेळेस किंवा वयात आलेले तरुण ज्यावेळेस ॲक्सिडेंटमध्ये किंवा अपघातांमध्ये ज्यावेळेस मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात, त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्याचा, त्यांच्या स्वतःच्या करिअरचा आणि अतिशय वेगवेगळ्या अशा सामाजिक प्रश्नांचा त्या ठिकाणी उल्लेख आवर्जून व्हावा लागतो. आणि मला वाटतं की दारूबंदी झाल्यामुळं आणि या कोर्टाच्या निर्णयामुळं, आदरणीय कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अतिशय योग्य आहे. कारण ती एक सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी गोष्ट आहे दारू म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू युवकांचं, महिलांचं आणि पुरुषांचं स्वास्थ्य बिघडवणारी गोष्ट आहे. आणि दारू ही पुन्हा कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवणारी ही गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो राज्य महामार्गाची आणि राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत आहे, तो मुद्दा जो आहे तो मुद्दा अर्थातच अपघातांचा प्रामुख्यानं आहे. कारण हे म्हणतात की दारूबंदी आवश्यक आहे, मग दारूबंदी सरसकट करून टाकावी ना. गुजरातमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. आता प्रामुख्यानं जो मुद्दा आहे तो राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये या भागामध्ये किंवा या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण फार वाढलं आहे आणि त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणं याचं प्रमाण फार मोठं आहे. अपघातांची जी कारणं सध्या सगळे लोक सांगतायत त्याच्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणं हे मोठं कारण आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की हायवेच्या आसपास 500 मीटरवर दारू नाही मिळाली म्हणून खरंच लोक दारू प्यायचे बंद होतील गाडी चालवताना? नाही, मला तरी वाटत नाही. कारण की आपलं महाराष्ट्र राज्य, या राज्यामध्ये सध्या दारूबंदी झालेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा. आणि जो गडचिरोली जिल्हा जो जेव्हापासून ज्याची स्थापना झाली तेव्हापासून त्या जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण आपण असंही नाही म्हणता येत की त्या जिल्ह्यात पूर्णपणे दारू बंद झालेली आहे. दारू बंद झालेली आहे पण लोकही अजून पीत आहेतच दारू. आणि आता जो विषय आहे की राष्ट्रीय महामार्गांवरचा जो दारूबंदीचा जो विषय आहे, जरी आपण किती प्रमाणात दारूबंदी केली तरी लोक दारू पिऊन गाडी चालवणारच. म्हणून जर आता त्यांनी एक पाऊल उचललं आहे की महामार्गावरील दारू आपण बंद करू, तर एवढं प्रमाण होईल की म्हणजे लोकांना दारू पिण्याची एक संधी मिळणार नाही. महामार्गावर जी दारू मिळते त्याची एक फक्त लोकांना संधी मिळणार नाही, पण जे नेमके रोज पिणारे आहेत, जे दारू पिऊन रोज गाडी चालवणारे आहेत, ते नेमके दारू पितच राहणार असे मला तरी वाटते. त्यामुळे केवळ या प्रकारचे निर्बंध लादले म्हणजे मला एक सांगा की राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग इथे 500 मीटरवर दारू मिळणार नाही हा निर्णय महत्त्वाचा आहेच, पण अधिकृतपणे मिळणार नाही म्हणून खरंच दारू मिळणार नाही असं होईल का? नाही, असं अजिबातच होणार नाही. एकतर असा निर्णय होणं आणि याची अंमलबजावणी याच्यामध्ये मला वाटतं की खूप मोठा फरक असणार आहे. की दारू फक्त कायदेशीररित्या तुम्हाला 500 मीटरमध्ये अवेलेबल होणार नाही, याचा अर्थ असा नाही की दारू पिऊन गाडी चालवली जाणार नाही. मला वाटतं की असा निर्णय पलीकडे सुप्रीम कोर्टाने असं बघायला हवं होतं की दारू पिऊन गाडी चालवली जाणार नाही याची अंमलबजावणी कशी होईल महामार्गांवर. 500 मीटरवर दारू नाही मिळणार, 1000 मीटरवर मिळेल, त्याच्या बाहेर मिळेल, कोणी गाडीत ठेवून पिईल, याचं सुप्रीम कोर्ट काय करणार आहे. सुप्रीम कोर्टाचा या निर्णयामागचा हेतू अत्यंत उत्तम आहे की दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे आणि तसे अपघात टळले पाहिजेत. मात्र त्याच्यासाठी जो मार्ग सर्वोच्च न्यायालयाने निवडला आहे तो मला चुकीचा वाटतो आहे. एक सांगायचं, बाकी पण सगळी तरुण मंडळी आहेत आणि साधारणपणे आपण बघतो की गाडी चालवत असतो माणूस, गाडीनं चाललेलं असतो आणि त्यावेळी भर दुपारी त्याला असं वाटतं की अरे आता ऊन आहे, बिअर पिऊया किंवा आणखी काहीतरी करूया, आणि मग दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. 500 मीटरवर आता दारू मिळणार नाही, या निर्णयाचा काही फायदा होईल का? 500 मीटरवरती जरी भेटली नाही तरी 250 मीटर लांब जाऊन सिटीमधनं दारू घेऊन आपल्या रनिंगमध्ये गाडीमध्ये बसून पिणार. हायवेचा जरी नॉनस्टॉप व्यवहार आहे जरी 500 किलोमीटर 300 मीटर रनिंग जी कटिंग करायची आहे, तर 500 मीटर हायवेला जरी दारू वाईन शॉप वगैरे बार कुठे भेटला नाही तर आतमध्ये 750 मीटरवरती जाऊन ते दारू घेऊन आणून गाडीमध्ये बसून पिणार, या बारमध्ये बसून निघून जाणार. बरोबर. आता ड्रायव्हर पण आपल्यासोबत आहेत. मलाही सांगा, तुम्ही ड्रायव्हर म्हणून मला सांगा की मुळामध्ये समजा हा निर्णय आहे, हा निर्णय चांगला आहे, पण खरंच त्यामुळे दारू मिळणार नाही म्हणून 500 मीटर किंवा 1000 मीटरच्या आसपास दारू मिळणार नाही, 500 मीटरवर दारू मिळणार नाही म्हणून दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण थांबेल असं वाटतं का? नाही, बिलकुल नाही सर. कारण जरी रोडला जरी नाही मिळाली ती थोडंसं पिणारे हे थोडं आतमध्ये जाऊन नक्की घेणार. ज्यांना प्यायची आहे तो कुठंही जाणार पण पिणार, हे 100%. त्यामुळे त्याचा फारसा फरक पडेल असं वाटत नाही. फारसा फरक पडेल असं वाटत नाही आहे. जे जाणारे आहेत ते म्हणणार आहेत 500 मीटर काय आपण अजून 750 मीटर पुढे जाऊया, जाऊन आपलं किती 1 लिटर डिझेल जाणार आहे, पण शेवटी तिथे जाऊन आपल्याला आपला कोटा तरी भेटेल. काही लोक एक मला सांगा, म्हणजे 500-700 मीटरपेक्षा सुद्धा एक आणखी महत्त्वाचा भाग असा आहे की त्याच्यातनं
दारूचा साठा, अवैध पद्धतीनं दारू, म्हणजे आजसुद्धा ज्याप्रमाणे चंद्रपूरचा किंवा या वर्ध्याचा उल्लेख झाला किंवा अन्य राज्यांचा उल्लेख झाला, तिथे पण अवैध मार्गानं दारू मिळते. त्यातनं असा काही प्रकार घडेल असं वाटतं का? असं तर नाही काय वाटणार. जर 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 500 मीटरच्या जर पलीकडे करायचं असेल तर दारू बंदीच करायला पाहिजे. दारू बंदीच करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतला आहे की आता 500 मीटरच्या आसपास हायवेपासून दारू मिळणार नाही, काय त्यामुळे काय चांगलं होईल असं वाटतं? नाही असं काय वाटत नाही मला. का बरं? कारण की जे घेणार आहे ते त्यांना माहीतच आहे की बाबा कुठं मिळते ते, आणि आणि ते घेऊन येणारच, त्यांना काय रोखू नाही शकत. नाही, पण तरीसुद्धा किमान काही प्रमाणात तरी फरक पडेल. कारण शेवटी असं आहे की कुठलाही कायदा आला तर कायद्याची काही पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही, पण काही प्रमाणात तरी याचा फायदा होईल असं वाटतं का? हो, काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. ज्यांना समजलं आहे ते घेणार नाही, आणि जेणेकरून जिथे जिथे बंद झाली आहे, जेणेकरून बाबा एक 500 किलोमीटरच्या बाहेर जरी गेलं आणि इथे भेटती आणि इथं संपलं इथं भेटत नाही आहे असं जरी झालं तरी पुढे जाऊन घेऊ शकतात लोक. ज्यांना सवय झालेली आहे तो घेणार. आता बघा, हे सगळे आता हे बाईकवर चाललेले आहेत. मराठी समजतं तुम्हाला? हे बघा, बेसिकली असं आहे की 500 मीटरवर हायवेपासून दारू मिळणार नाही. आता नवीन कायदा आणि नवीन निर्णय आलेला आहे, त्याचा किती फायदा होईल असं वाटतं? नाही बरोबर आहे, ते बंद झालीच पाहिजे. बंद झाली पाहिजे. सरकारच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरंच दारू विक्री बंद होईल का चोरट्या मार्गानं होईल असं वाटतं? तरी चोरट्या मार्गाने चालूच राहील असं संकेत. यातनं एक भीती अशी आहे की यातनं पोलिसांचे हप्ते वाढतील. अनेकदा आपण जेव्हा बघतो की निर्बंध आले की पोलिसांचे हप्ते वाढतात, असा काही प्रकार घडेल का? साहेब, दारूबंदी ही निर्णय बंद झालाच पाहिजे. असं सध्या दारू पूर्णच बंद झाली पाहिजे. बंद झाले पाहिजे. दारू पूर्ण कारण कुठं ना कुठं जाऊन पितातच लोक. किती बी त्यांना अडवलं तरी पण ते नाही म्हणणारे नाहीत. कारण माझ्या वडिलाचं बी मी वडिलाचंच हे सांगतो. कारण वडील जर किती जर म्हणलं तर आठवड्याला कमीत कमी 1,500-2,000 हजार रुपये दारूला घालवतात. जेवढं कमवलेलं सगळं दारूसाठीच घालवतात. आम्ही 1 रुपया मागत नाही वडिलाला. आम्ही सगळं कमवलेलं आम्हीच सगळं घर भागवतो. बघा, म्हणजे हा काय तुमचं नाव काय? नितीन सोनवले. बघा, नितीनची ही केस फार महत्त्वाची आहे. त्याच्या घरामध्ये त्यानं बघितलं की या व्यसनाचे बळी कसे जातात. आणि या इकडे या व्यसनाचे बळी कसे जातात ते त्यानं बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळामध्ये दारूमुळे घरात काय स्वास्थ्य बिघडतं हे आपण बघतो आहोत. दारू पिऊन अनेक अपघात होत असतात आपण बघतो. आणि आपण जर बघितलं तर हायवेवरचे जे अपघात आहेत ते प्रामुख्याने दारू पिऊन होतात, असं पण एक निष्कर्ष आहे. अशा वेळी हायवेपासून 500 मीटरवर दारू बंद केली तर प्रश्न सुटेल असं वाटतं का? प्रश्न सुटेल, फक्त काय होईल माहिती आहे का, दुसरंच काहीतरी होईल. म्हणजे काय होईल? दारू 500 मीटरवरनं बंद झाली तर लोक घरात आणून दारू पितील, घरातले प्रॉब्लेम आणि वाढतील, महिलांच्यावर आणि अत्याचार निर्माण होतील, लयच वातावरण बिघडत जाईल. नाही, पण कमीत कमी ड्रायव्हिंग करताना तरी दारू बंद होईल असं वाटतं का? ड्रायव्हिंग करताना थोडाफार फरक पडेल, खरं लय असा फरक पडणार नाही. एक 10% 15% फरक पडेल. ही तल्लब शेवटी तल्लबच असते हो, ती कवा पण कुठं पण येते. बरं, मलाही सांगा, मुळामध्ये ड्रायव्हिंग करताना दारू पिणं हे प्रमाण किती मोठं आहे तुम्हाला काय वाटतं? आणि अपघात जे होतात त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात यांचं प्रमाण किती आहे असं वाटतं? भरपूर प्रमाणे दारू पिऊन अपघात हे भरपूर होत राहतात. माणसांनी हे दारू कमी प्रमाणात प्यावी आणि ड्रायव्हिंगमध्ये शक्यतो कमी प्यावी. ड्रायव्हिंग करताना दारू पिऊच नाही याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे, पण तरीसुद्धा आपण बघतो की लोक दारू पितात, गाडी चालवतात. आता हा जो निर्णय आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे, दारू बंदी जी हायवेवरती होईल ती अगदी उत्तम आहे. त्याच्यामुळं तरुणांचं जे दारू पिण्याचं व्यसन आहे ते कमी प्रमाणात होईल. कारण जे हायवेवरती कमीत कमी ना पहाटेचे जास्तीत जास्त अपघात होत असतात, ते अपघात कमी होतील. हायवेवरची दारूबंदी बंद झाल्यामुळे ना हायवेवरचे अपघात कमी होतील आणि तरुणांचं दारू पिण्याचं व्यसन कमी प्रमाणात होईल. एवढं तुम्ही दारू पिण्याचं व्यसन कमी प्रमाणात होईल आणि याचा फायदा होईल असं यांचं म्हणणं आहे. पण एकानं असं सांगितलं की याच्यामुळे पोलिसांचे हप्ते वाढतील. म्हणजे दारू कोणीतरी अवैध पद्धतीने विकली जाते. आत्तासुद्धा अनेक धाब्यांना दारू विकण्याची परवानगी नसते आणि तरी सर्रास दारू मिळते. अनेक ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही तुमचा स्टफ घेऊन या आणि बसा इथे. असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात.
आता या प्रकारामध्ये अनेक हॉटेल्समध्ये किंवा याच्यामध्ये दारूची परवानगी नाही, पण तरी दारू हळूच विकली जाते आणि पोलिसांचे हप्ते वाढलेत. असं काही घडू शकतं का? मग तसं मग पोलीस प्रशासनाने आहे ना त्यांच्यावरती अत्यंत म्हणजे एकदम कडक कारवाई केली पाहिजे. हॉटेलवाल्यांवरती ना म्हणजे हॉटेलचे मालक जे आहेत त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. आणि जे अपघात होतात ज्या ठिकाणी म्हणजे जे दारू ड्रिंक करून गाडी चालवतात त्यांच्यावरती पण अत्यंत एकदम कडक कारवाई केली पाहिजे. आणि मगच त्याच्यावरती म्हणजे बरं, एक मला सांगा, मुळामध्ये तरुणांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय खूप. थोडंसं वाढले. थोडंसं नाही खूप वाढलं. कशामुळे पितात? व्यसन. आता ते एक व्यसनच आहे म्हणजे. आणि एक थोडक्यात म्हणजे की कॉलेजची मुलं ही सर्रास दारू पितात. म्हणजे जी बाहेरची म्हणजे अशी बाहेरून शिक्षणासाठी आलेली आहेत हॉस्टेलवरती राहणारी मुलं ही सर्रास दारू पितात. नाईट आऊटला म्हणजे असं जाणे वगैरे दुसरं काही पण म्हणजे सर्रास नशा करतात. म्हणजे थोडक्यात हे एक व्यसन आणि एक फॅशनच झाली आहे ही तरुण मुलांची. बरोबर, तरुण आणि मुळामध्ये तरुण मुलंच प्रामुख्यानं गाडी पण ड्राईव्ह करत असतात. हे आपण बघितलं की विशेषतः आता हे पुण्यासारख्या शहराच्या जवळ मी आहे आणि पुण्यामध्ये तर बाईक याचं प्रमाण फार मोठं आहे. दारू पिऊन बाईक चालवणं हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे. एक बघा, पण आता या नवीन निर्णयामुळे काही फरक पडेल असं वाटतं का? दारूबंदीचा हा फरक पडेलच. आणि जी दुर्घटना जे होतात दारू पिऊन त्या कमी होतील. आणि जे 500 मीटरवरती जे बंद केलेले आहेत ते लोक म्हणजे जे पिणार आहेत नशा करणार ते करणारच. कसे करणार? समजा तुम्हाला दारू प्यायची आहे, बरोबर, तुम्हाला दारू प्यायची आहे आणि तुम्ही चाललाय आणि तुमच्या लक्षात आलं की आसपास कुठे दारू मिळतच नाही, तर काय करणार? तरी ते शोधून काढणार. घरी जाऊन पिणार नाही. बरं, हां. मुळातच दारू पिणे याला आहे ना लायसन आहे, गव्हर्नमेंटचं लायसन आहे. आता हे शासन आणि पोलीस खातं याच्याकडं दुर्लक्ष करतं. एखादा व्यक्ती दारू पिऊन जे बाहेर येतो त्याच्याजवळ लायसन आहे का नाही आहे ते सुद्धा बघत नाही. कारण महसूल मिळतो, शासनाला महसूल मिळतो, त्याच्यामुळे हे दारू व्यसन वाढलेलं आहे. आणि तरुण जे दारू पितात त्याला शासन जबाबदार आहे. कारण बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. उच्च शिक्षित मुलं, इंजिनिअरिंग मुलं एवढ्या प्रमाणात बेरोजगार राहिलेले आहेत की कमी शिकलेले तर खूप आहेत आणि इंजिनिअरिंगसुद्धा खूप प्रमाणात आहेत. बरोबर बरोबर. बेरोजगारी वाढलेली आहे मुळात. पहिलवान, मला एक सांगा, तुम्ही अत्यंत सुदृढ आहात, पण अलीकडे जर आपण बघितलं तरुणांकडे तर त्यांचं शरीर सगळं खंगलेलं असतं, अनेक व्यसनं असतात. पण मला एक कळत नाही, एखादी गोष्ट महाग झाली तर एवढा आरडाओरडा होतो. दारू महाग झाली कोणी आवाज करत नाही, तेवढीच गर्दी असते, काही प्रॉब्लेम नाही. सिगारेट इतकी महाग होते, प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये सिगारेट 1 रुपया 2 रुपयाने वाढत जाते. काही काही सिगारेट 20-20 रुपयाला मिळतात. दारू इतकी महाग मिळते तरीसुद्धा कोणाला काहीही फरक पडत नाही आणि दारूचं प्रमाण वाढतंच. एवढे पैसे लोकांकडनं कसे येतात आणि दारू पिऊन मिळतं का या लोकांना? दारू पिऊन एक नुसतं माणूस गुंगीतच राहतो, ह्याच्या व्यतिरिक्त काय होत नाही. आणि एवढं शॉक म्हणून बाबा जगाला दाखवायसाठी मी दारू पितोय की व्यसन करतोय, उगाच कुठलं तर टेन्शन आल्याचा आव आणायचा किंवा मला ह्या गोष्टीचं टेन्शन आहे. टेन्शन नसतेच कुणाला आणि जर असलं सगळ्यालाच असतं. बरं वाटतं का दारू हा काही मार्ग नाही? दारूबद्दल काय करायला पाहिजे किंवा काय मार्ग असला पाहिजे? 500 मीटरच्या अंतरावर हायवेपासून दारू मिळणार नाही असं म्हटल्यामुळे मुळात किती फरक पडेल आणि अशा प्रकारचे निर्णय किती महत्त्वाचे आहेत? सर्वात महत्त्वाचं सुप्रीम कोर्टचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. ते म्हणतात की एकंदरीत दारू पिऊन गाडी चालवल्यावर अपघातांचं प्रमाण वाढतं आणि मृत्यूचा दर वाढतो. एकंदरीत त्यामुळं अपघात वाढतात. तर अशा वेळेस कुठंतरी आपण त्या निर्णयाचे एक समीक्षा केली पाहिजे. कारण की आपल्याकडे कुठेही असं डेटा अवेलेबल नाही की दारू पिऊन गाडी धडकल्याचे गाडींचे अपघात किंवा वाहनांचे अपघात वाढलेले आहेत. एक दुसरं, सर्व जी दारूची दुकानं आहेत जी एक्साईजने परवानगी दिलेली आहेत, कोण आडरानात किंवा अगदी माळ रानात जाऊन दारूचं दुकान टाकत नाही. दारूची दुकानं सगळी तुम्हाला राज्य महामार्ग नाहीतर राष्ट्रीय महामार्गाच्या 500 मीटरच्या आसपासच सापडतात. कारण की सर्व मार्केट तिथं असतं. मग अशा वेळेस एक्साईजने ती परवानगी दिलेली आहे 500 मीटरच्या आत उघडण्याची आणि तुम्ही त्याच्यावर असं काहीतरी एक बंदी आणता. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आजकाल गेले 2-2.5 वर्ष पाहता आपण सगळीकडे बंदी आणि सक्तीचा मार्ग अवलंबलेला आहे. हा चुकीचा आहे. त्याचं कारण साधं आहे. बंदी आणि सक्ती केली तर तुम्ही 1920 ते 32च्या काळात अमेरिका पाहिला तर त्याही काळात तुम्ही अशा बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत की जिथं तुम्हाला
विविध गोष्टींवर बंदी आणलेली आहे, सक्ती आणलेली आहे, एवढाच वापर करायचा. बरं, अमेरिकेकडे जायची गरज नाही, आपण देशात बघूया. 1960चा काळ होता, 70चा काळ होता, जिथं लायसन्स राज म्हटलं जायचं, जिथं बऱ्याच गोष्टी एक्साईज आणि कस्टमच्या कंट्रोलशिवाय सुटत नव्हत्या, तिथं तुम्हाला कसा भ्रष्टाचार वाढलेला दिसत होता. अधिकाऱ्यांची एक कुठंतरी एकाधिकारशाही चालत होती आणि तिथनं कुठंतरी भ्रष्टाचार वाढीस लागतो. तर आजही आपण पहा, गुटख्यावर बंदी आहे, पण तुम्ही कुठल्याही टपरीवर जा, तिथं तुम्हाला 5 रुपयाचा गुटख्याची पुडी 20 रुपयाला विकली जाते आणि गुटख्याचं प्रमाण तेवढ्याच प्रमाणात चाललेलं आहे. उलट कुठंतरी असं वाटतं की ते गुटखा बंदी झालेली आहे, तर ते ब्लॅक मार्केटिंगनी सेल तर वाढलेलंच आहे, पण त्यामुळे गुटखा जे उत्पादन करतात, कुठं त्यांना तो ब्लॅक मनीचा शेअर जातोय का, याचंही कुठंतरी आपण बघितलं पाहिजे. कारण की कसं आहे, दारूवर बंदी आणलेली, दारू पिणारे बंद होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही सक्त कायदे करण्यापेक्षा, हा शेवटी गांधींचा देश आहे, गांधींनी कधीही कायद्याने सक्ती आणण्यास कधीही विरोध झालेला आहे. म्हणजे कुठलाही कायदा पटत नसेल तर आपल्या इथं सिव्हिल डिसओबिडियन्स झालेला आहे. तर कुठंतरी एक वैचारिक बदल, त्यासाठी एक वैचारिक कार्यक्रम कुठंतरी सरकारने राबवला, ती चांगली गोष्ट होणार आहे. कारण की कायद्याच्या सक्तीने कधीही गोष्टी सुटणार नाहीत. त्यामुळे मला एक सांगा की दारू बंदीचा निर्णय चांगला आहे हायवेच्या परिसरात, असं तुम्ही म्हणालात, पण त्याच्यामुळे अवैध दारू वाढेल किंवा तुम्हाला माहिती आहे का, आतासुद्धा अनेक ठिकाणी अशी बनावट दारू मिळते. म्हणजे त्याच्यावरचं लेबल जे असतं ते अगदी काय जे असेल तर ब्रँडचं लेबल असतं आणि आत मात्र भलतीच दारू असते. बरं, आता कसं आहे की दारूची परवानगी असल्यामुळे तुम्ही लगेच जाऊ शकता की हां, हे कोणी बनवली, कोणी विकली. आता विकणारा कोण आहे ते कोणाला माहितीच नाही आहे, सगळ्यात चोरटा मामला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बनावट आणि धोकादायक दारू जास्त विकली जाईल असं वाटतं का? असं तर नक्कीच होऊ शकतं. त्याला जबाबदार पोलीस अधिकारीच होऊ शकतात. कारण ज्या ज्या विभागात, ज्या ज्या क्षेत्रामध्ये पोलीस अधिकारी ज्यांचे कार्यक्षेत्र आहे, त्यांनी तिथं ठासून तिथं उभं राहून त्या एरियातला पाहणी केली पाहिजे. विशेषतः करून आउट ऑफ एरिया आहे, पुणे सिटीतला, पुणे जिल्ह्यातला ग्रामीण भाग जो आहे, त्या एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी ना पाहणी करायची आणि जिथं झोपडपट्टी भाग आहे त्या विशेषतः करून गुन्हेगारी क्षेत्र जिथं आहे त्या भागात जाणं गरजेचं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी. आणि सक्षमतेने नागरिकांना असं विश्वास दाखवला पाहिजे पोलिसांनी की इथे दारूबंदी ही जी केलेली आहे हायवेला ती योग्य आहे आणि आम्ही ती योग्य करून दाखवणार. एक बघा, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पोलिसांचा, म्हणजे अंमलबजावणीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दलच लोकांना शंका वाटते. कारण खरोखरच पोलीस या प्रकारची अंमलबजावणी करतील का? आपल्याकडे आपण जर बघितलं तर अगदी मार्च एंडला सगळे पोलीस कसे उभे असायचे बाईक अडवायला, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पोलीस काय प्रकारे वागतात, पोलिसांची विश्वासार्हता काय आहे हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळी काय घडेल? अशा वेळी पोलिसांनी त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार काढल्या पाहिजेत. कारण की आता जी अंमलबजावणी करायची ती सामान्य लोक तर काही करू नाही शकत. जे कार्य करायचं ते पोलिसांना आणि प्रशासनालाच करायचं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून हे सगळं चांगल्या प्रकारे पार पाडलं पाहिजे. पोलिसांच्या अंमलबजावणीचा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मुळामध्ये दारू पिऊन गाडी चालवू नये हे लोकांना पटावं, यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? दारू पिऊन लोक गाडी चालवू नयेत यासाठी तर पहिले कठोर असे कायदे तर बनवले गेलेत आहेत, पण त्या कायद्याची त्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली नाही. पण ते खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आता कुठेतरी याच्यासाठी पोलीस प्रशासन किंवा आपण म्हणजे मेन जो मुख्य कार्य आहे ते पोलीस प्रशासनाचं आहे की कुठेतरी असे लोक दिसले की त्यांच्यावर कशी कठोर कारवाई केल्यावर याच्यावर कुठेतरी बंदी येईल असं मला वाटतं. ही सगळी चर्चा आपण करत राहणार आहोतच. मी हायवेवरून प्रवास करतो आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुणे बेंगलुरू जो NH4 आहे, राष्ट्रीय महामार्ग 4, त्याच्यावरून मी चाललेलो आहे आणि माझा हा प्रवास सुरू असताना मी मुद्दाम सगळीकडे बघणार आहे की मुळामध्ये आत्ता बारची किंवा जिथे दारू पूर्वी विकली जायची ती सगळी ठिकाणं बंद झाल्याचा नक्की परिणाम काय होणार आहे, याचा एकूण दीर्घकालीन परिणाम काय आहे, ही सगळी चर्चा आपण करत राहू. माझ्यासोबत लोकही असणार आहेत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे बेंगळुरू हायवेपासून जवळचे सगळे जे बार आहेत, वाईन शॉप्स आहेत, ते बंद झालेले आहेत. तिथे आता दारू मिळत नाही आणि त्यामुळे पुणे बेंगळुरू हायवेपासून 500 मीटर अंतरावरचे जे हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्सकडे मी जरा बघतो आहे की तिथं खरंच दारूबंदी झालेली आहे का. अशाच एका हॉटेलच्या बाहेर मी आता उभा आहे. या हॉटेलमध्ये नियमितपणे दारू विकली जाते. हा बियर बार आहे, पण आता मात्र हा बार बंद झालेला आहे आणि आजपासून 1 एप्रिलपासून इथे दारूबंदी झालेली आहे. त्याबद्दल नक्की या लोकांच्या, परिसरातल्या मंडळींच्या काय भावना आहेत ते पण बघितलं पाहिजे. एकतर पुन्हा पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे ज्या लोकांशी आपण बोलतो आहोत त्या सगळ्यांचा दारूबंदीच्या अनुषंगानं पाठिंबाच आहे. दारू पिऊ नये, दारू ही घातक आहे. 2 मुद्दे मला दिसले. पहिली गोष्ट म्हणजे एकतर सरसकट दारूबंदी करावी, पण मग त्यातही सक्तीनं करावी का, आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारची दारूबंदी केल्यामुळे अवैध विक्री वाढेल का, त्याच्यानंतर पोलिसांचे हप्ते वाढतील का, बनावट आणि धोकादायक दारू विकणं वाढेल का, असे मुद्दे पुढे येत आहेत. त्यामुळे सरकारचं नुकसान किती होईल हा वेगळा मुद्दा आहे, महसुलाचं नुकसान किती होईल हा वेगळा मुद्दा आहे. एक आकडेवारी असं सांगते की देशभरातले जेवढे दारू विक्रीची दुकानं आहेत किंवा हॉटेल्स आहेत त्यापैकी 68% परवाने हे प्रामुख्यानं हायवे, राष्ट्रीय महामार्ग यांच्या आसपासचेच आहेत. त्यामुळे समजा 60 ते 70% जर परवाने रद्द झाले तर नक्की काय फटका बसणार आहे, नक्की काय घडेल, त्याचा आर्थिक तोटा किती होईल, आर्थिक नुकसान किती होईल, ही पण एक आकडेवारी सांगितली जाते. पण आर्थिक नुकसान महत्त्वाचं नाही आहे केवळ, कारण जी भूमिका मांडली सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की इतके लोक मृत्युमुखी पडत आहेत, इतके लोक बळी जात आहेत. म्हणजे आमची तरुणाई जर आपण बघितलं तर अनेक तरुण दारू पिऊन गाडी चालवतात. त्याच्यामुळे जे परिणाम होत आहेत ते परिणाम जर टाळायचे असतील तर मग अशा प्रकारचे कडक निर्बंध लादलेच पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाची आहे. या सगळ्या अनुषंगानं आपण बोलतो आहोत आणि या बारमध्ये मी आत्ता मुद्दाम आलेलो आहे. सर्वसामान्य माणसांचं काय मत आहे ते आपण बघत होतो मगाशी. काही तरुण बोलत होते, त्याचप्रमाणे काही ड्रायव्हर्स, चालक जे आहेत ते बोलत होते. या सगळ्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकत होतो, बघत होतो. मला तर असं एक महत्त्वाचं असं वाटतं की जे हॉटेल मालक आहेत, जे हॉटेल चालक आहेत, त्यांचं नक्की या संदर्भातलं म्हणणं काय आहे. कारण कालपर्यंत जी हॉटेल्स सुरू होती, कालपर्यंत ज्या हॉटेल्समध्ये मद्य विक्री होत होती, तिथे मात्र आता 1 एप्रिलपासून अजिबात मद्य विक्री होणार नाही. या निर्णयाचं जो काही फटका बसला असेल किंवा जे काही असेल त्या सगळ्याकडे हे बार मालक, हॉटेल मालक कसं बघतायत हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी या हॉटेलमध्ये आलेलो आहे. कारण या हॉटेलमध्ये एरवी दुपारीच फार चांगली गर्दी असते, मोठी गर्दी असते आणि उन्हाळ्यामध्ये तर अनेकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी असते. आता मात्र या प्रकारे आजपासून दारू बंद, 1 एप्रिल 2017 अशी नोटीस लावलेली आहे. त्यामुळे दारू बंद इथली झाल्यामुळे, दारू विक्री बंद झाल्यामुळे या लोकांचं नक्की म्हणणं काय. बरेच हॉटेल मालक न्यायालयामध्ये गेले होते. त्यांचं म्हणणं असं होतं की वाईन शॉप बंद करा, पण हॉटेल्स मात्र सुरू राहू द्या. हॉटेल सुरू असल्यामुळे काही अडचण नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की हायवेच्या, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावर एकही दारूचं दुकान असता कामा नये, मद्य विक्री करणारं एकही हॉटेल असता कामा नये. कारण याचा संबंध हा रस्त्यावरच्या अपघातांशी आहे आणि अनेक गोष्टींशी आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. आता माझ्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार, काय आपलं नाव? वा, सचिन, आपण भेटलो यापूर्वी एकदा. बरं सचिन, मला सांगा की मुळामध्ये हा जो निर्णय आहे, या निर्णयाची अंमलबजावणी आज सुरू झाली, काय म्हणणं आहे? अंमलबजावणीचा हा जो निर्णय झालेला आहे तो शक्यतो कालच झालेला आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. पण ज्यावेळेस ज्या खात्याने आमच्याकडे जे लायसन्स रिन्यू करण्याकरता मागवले आणि त्या ठिकाणी आमच्याकडनं फी पण भरून घेतली. म्हणजे जो निर्णय त्यांना 2 वाजता आम्हाला सांगितले की तुम्ही तुमची FL3ची लायसन्सची फी भरून घ्या, असा आम्हाला कोर्टाकडनं आदेश आलेला आहे. आणि नंतर 6:30च्या दरम्यानमध्ये परत आम्हाला निरोप आला की तू उद्यापासून तुमच्या हॉटेल बंद ठेवा. म्हटलं साहेब असं का? तर ते म्हटलेलं आहे आम्हाला परत GR आलेला आहे. मग हा GR नक्की आला आहे का नाही आला आहे का, आमची याच्यामध्ये गुंतवणूक झाली. आता परत 6,25,000 रुपये आम्ही फी भरली, ते 17-18ची पण भरली, असे आमच्याकडे रिसीट पण आहे. बरं, मग मलाही सांगा की मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की हा निर्णय जो आहे हा निर्णय फार महत्त्वाचा आहे आणि या निर्णयामुळे आत्ता जे ड्रायव्हिंग करतात लोक, अनेकदा दारू पिऊन ड्राईव्ह करतात, तुम्हाला असं वाटतं का की इथे दारू विकली नाही
म्हणून दारू पिऊन ड्राईव्ह करणं हे बंद होणार आहे? नाही असं नाही आहे, दारू हे मिळणारच. माणसं मरतील पण दारू मारणार नाही. कारण दारू 500 मीटरच्या अंतरावर जरी ठेवली तरी दारू घ्यायला माणूस जाणारच, तो ड्रायव्हिंग करणारच, रस्त्यावरती येणारच. वाईन शॉपचा बी निर्णय सुद्धा चुकीचा घेतलेला आहे त्यांनी. कारण वाईन शॉप जरी 500 मीटरच्या अंतरावर जरी गेले तरी आत्ताच्या आमच्या ह्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आजच्या घडीला शॉप घेणं पण सोपं नाही. ज्या लोकांनी 2-2 कोटीची शॉप घेतलेले आहेत, आणि मी सुद्धा स्वतःचा माझं हॉटेल आहे, हे सुद्धा मी गेल्या वर्षीच नव्याने बांधलेलं आहे, नवीन रिन्यू केलेले, माझे स्वतःचा खर्च केलेला आहे. माझे याच्यामध्ये 1 ते 1.5 कोटीची आत्ता जर बंद केलं तर नुकसान होईल. आणि दारू ही बंद जरी झाली तर एक तर पूर्ण दारू बंद करावी असा आमचा माझा निर्णय आहे. जर तुम्ही 500 मीटरच्या अंतरावर जर दारू ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. कारण माझं तर हॉटेल हायवेला लगतच आहे, इतरांची पण आहेत. त्याच्यामुळं दारू पिऊन माणूस कुठेही जरी दारू ठेवली तरी दारू पिऊन हा रस्त्यावर येणारच आहे. हातभट्टी ही रस्त्यावरती म्हणजे हायवे नॅशनल रोडला होत नाही तयार. हे कुठेतरी अशी ग्रामीण भागात किंवा आमच्या इकडचे डोंगर परिसर आहे या ठिकाणी पण होतात, हातभट्टीचं दारू विकतात. पण ती लोकंसुद्धा दारू पिऊन गाडी चालवणारच. साधारणपणे तुमचं हे जे हॉटेल आहे, या हॉटेलचं मासिक उत्पन्न किती आहे? वर्षाचं ना? महिन्याचं? महिन्याचं माझं जवळजवळ 3-3.5 लाख रुपये मी भाड्याने दिलेले आहे. माझं 3-3.5 इन्कम आहे मला. बरं, मला एक सांगा की आता या सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांचं जास्त फावेल असं वाटतं का? नाही, असं नाही होणार. दारू बंदच झाली तर त्यांना बोलण्याचा काय अधिकार येतच नाही आहे. पोलिसांना चिरीमिरी देऊन काही ठिकाणी जरा दारू मिळण्याचे प्रकार घडतील असं वाटतं का? होऊ शकतं असं पण. म्हणजे आमचं पूर्वी ढाबे टाईपच असायचं की आम्ही सुद्धा आणली गेली दारू विकत होतो त्यावेळेससुद्धा. मग आम्हाला थोडेसे अडचणी, प्रॉब्लेम्स किंवा हॉटेलवरती सेल करायचा प्रयत्न चालायचे. तुम्ही जेव्हा इलिगली दारू विकत होता तेव्हा मग पोलिसांना हप्ते देणं आवश्यकच होतं? हो, द्यायचो आम्ही हप्ते पण. साधारण किती हप्ता असतो? 10-20 हजार रुपये हप्ता असायचा महिन्याला. पण तुम्हाला असं वाटतं का की असेच प्रकार आत्तासुद्धा घडू शकतात? दारू जर बंदच झाली तर हप्ते देऊ शकत नाही. दारू जर कुठंतरी मिळत असेल आणि आम्हाला चोरून दारू विकण्यासाठी असं म्हणतोय. नाही, चोरून दारू जर विकणार असेल तर मग आम्ही विकणारच नाही ना, कारण परत आम्हाला ते त्रास होणारच आहे. त्याच्याकरता आम्ही लिगली ह्याच्यासाठी केलं आहे की आम्हाला त्रास होता म्हणून आम्ही लिगली करून घेतलेलं आहे. आम्हाला पोलिसांना बी पैसे द्यायचे नाही आहेत. आम्हाला जे काय आहे ते सरकारलाच फी भरून आम्ही आमचं चालवत होतो. पण आमचं नुकसान होतं आत्ताच्या घडीला तरी. आता हे इथले सगळी मंडळी तुमचे आहेत, ग्राहक आहेत. या इकडे या इकडे या इकडे या. मला एक सांगा की हा जो निर्णय आहे की 500 मीटरच्या आसपास दारू मिळणारच नाही, काय घडेल असं वाटतं? दारू आता जरी 500 मीटरपर्यंत बंद केली आणि 500 मीटरच्या बाहेर जरी चालू झाली तरी पण 500 मीटरवरती माणूस जाऊन दारू घेऊन येणार, तो रस्त्यावर येणार, गाडी चालवणारच. म्हणजे हा निर्णय जो आता घेतला आहे एक तर पूर्णपणे दारू बंद करा हा निर्णय घ्या. पूर्णपणे दारू बंद करा असा निर्णय घ्या. एक बघा, म्हणजे आता हा जो निर्णय घेतला गेलेला आहे त्या निर्णयाबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? अभी इतने लोग काम कर रहे हैं इधर होटल में, उन लोग का सब नुकसान होएगा. धंधा कुछ हो रहा है नहीं, होएगा नहीं, खाने का नहीं, कस्टमर आएगा नहीं दारू को छोड़ के. स्टाफ का पूरा देखना पड़ेगा. इतने लोग काम करते हैं, उन लोग को सब देखना पड़ेगा ना. अभी काम किधर मिलेगा वो सब. आप ये होटल चलाते हैं, मुझे बताइए आपके होटल में कितने लोग काम करते हैं? अभी 30-35 लोग काम करते हैं. अच्छा, 30-35 लोग काम करते हैं. तो आपको ऐसा लगता है कि अगर ये डिसीजन हो गया तो इतने लोग बेरोजगार हो जाएंगे, उनके रोजगार जाएंगे, ऐसा लगता है? हाँ, काम से निकलना पड़ेगा ऐसा कुछ. लेकिन लोग कहते हैं ऐसा, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट ऐसा कहता है कि ठीक है कुछ लोगों के रोजगार जाएंगे, कुछ लोगों का नुकसान होगा, ये बराबर है. लेकिन जो लोग दारू पी के, शराब पी के गाड़ी चलाते हैं और उससे बहुत ज़्यादा अपघात होते हैं, एक्सीडेंट्स होते हैं, तो वो तो कम हो जाएंगे. आपको लगता है ऐसा, क्या ऐसा कुछ फ़ायदा हो सकता है? नहीं, ज़रूर नहीं होएगा. नहीं होगा. क्यों नहीं होगा? लेकिन इधर बार में जो आते बैठ के आते वो आराम से लोकल कस्टमर जो आते, जो इधर नज़दीक वाले आते, बैठ के हाईवे पे चलाने वाले नहीं आते. आपका हाईवे का कस्टमर आते ही नहीं अपना पास. अपना लोकल कस्टमर जो रहते वो इधर उधर के ही रहते. इधर का हाईवे के चला के इधर आओ.
नहीं नहीं, सिर्फ मुझे एक बताइए राजू, कि आपको ऐसा लगता है कि ये होने के बाद बहुत लोगों की नौकरी चली जाएगी और बहुत लोग बेरोजगार हो जाएंगे? हाँ हो जाएगा ना सर, बेरोजगारी हो जाएगा, नौकरी चला जाएगा दारू बंद होने के कारण। और हम लोग तो क्या बाहर गांव से आए सब। कहाँ से आए हैं? हम गोवा से। गोवा से आए हैं। कितने साल से यहाँ काम कर रहे हैं? मेरे को 1 साल इधर पूरा हो गया। लोकांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे हा निर्णय घेतला गेलेला आहे त्या निर्णयाचे बाकीचे पण अनेक पैलू आहेत. म्हणजे आपण जर बघितलं की साधारणपणे 500 मीटरच्या अंतरावरच सगळी हॉटेल्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे मी मगाशी जो उल्लेख केला की देशातले 68% दारूचे परवाने हे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरचेच आहेत. समजा जर त्यामुळे एवढे हॉटेल्स एवढे वाईन शॉप्स बंद पडले तर आर्थिक नुकसान होणार आहे, त्याचप्रमाणे अनेकांचे रोजगार जाणार आहेत. या सगळ्या मुद्द्यांबद्दल पण मंडळी बोलत आहेत. नमस्कार. काय तुमची काय भूमिका आहे याबद्दलची? माझी भूमिका तटस्थ नसून हॉटेल असोसिएशनला सपोर्ट करणारी असेल. कारण का ह्याच्यामध्ये राज्याचा रेव्हेन्यू जर गृहीत धरला तर मला असं वाटतं की बंदी करण्यापेक्षा क्वार्टर सिस्टीमच्या रूपांतर ए ग्रेडमध्ये करून त्याचं पेक सिस्टीममध्ये करून ती योजना किंवा ती जे दारू विक्री आहे ही चालू ठेवण्यात यावी. ज्याला एक ग्रेड एक मिळेल त्याच्यामध्ये क्वार्टर सिस्टीममध्ये येणारे कस्टमर जे असतात. क्वार्टर आणि पेगमुळे काय फरक पडणार आहे? जो पेग से गई वो क्वार्टर से नहीं आती, जैसा जो बूंद से गई हौद से नहीं आती. शेवटी पेग काय क्वार्टर काय, शेवटी मुद्दा तोच आहे ना की तुम्ही दारू पिणार आहात आणि दारू पिणंच हे गैर आहे हे लक्षात घेता. बरं ठीक आहे, त्यातही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की समजा तुम्हाला विकेंडला जायचं आहे, तुम्हाला घरी काही हे करायचं आहे तर त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय काही म्हणत नाही. पण हायवेच्या आसपासचा भाग जो आहे तो संवेदनशील भाग आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये एवढे अपघात वाढलेत की दुसरा काही मार्ग राहिला नाही. त्यामुळे हा निर्णय बरोबर आहे असं नाही का वाटत? नाही, बरोबर आहे असं मला वाटत नाही. कारण पिणारा माणूस असतो तो कुठूनही पिऊन येतो. आणि वास्तविक बघता एक थोडासा वेगळा मुद्दा मी इथे मांडू इच्छितो की दारू पिऊन बाहेर पडल्यानंतर जाऊन कुठेतरी अपघात करणं, त्याच्यावरती रोकथाम करणं किंवा त्याला एक कायदेशीर एक त्याला बॅरिकेड घालणं किंवा त्याला एक लगाम घालणं जे आहे हे ट्रॅफिक नियंत्रण, पोलीस सेवा, सुरक्षा ह्याच्या अंडर येतं. तर जसे काही जण म्हणत होते की रोजगार जो आहे रोजगार काही जणांचा बंद होईल किंवा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या याच्यात त्यांना एक विनंती अशी करू इच्छितो या सर्वांच्या वतीने की थोडासा अवधी यांना देण्यात यावा. अगदी बदल जरी होणार नसेल निर्णयात तरी स्टॉक क्लिअरन्सच्या प्रमाणे आहे ते बेरोजगार बंद होणार आहेत त्यांच्यासाठी दुसरे रोजगार शोधण्यासाठी एक थोडासा अवधी द्यावा. आणि मी मगाशी नुकतंच ऐकलं, जेवायला आलेलो होतो इथे तेव्हा, की 31 तारखेला यांनी 1 वर्षाचं सगळं पुढचं लायसन्स फी आणि हे भरल्यानंतर हे निर्णय लागू करण्यात आले. तर असं जर का असेल तर त्यांना सवलत देऊन 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची मुदत देऊन मग ते अंमलात आणावे, मग बदल अंमलात आणावे. आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून मी हाच परत एकदा म्हणतो, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की बूंद से काही तो हौद से नाही आती याप्रमाणे, पण थोडं ग्रेडेशन जर हॉटेलचं वाढवलं आणि त्यांना समजा. ठीक आहे, मुद्दा एकूण यांचा मुद्दा असा आहे की हा जो निर्णय आहे हा निर्णय चुकीचाच आहे. 2 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट सगळेच मान्य करतील की नोकरीवरून काढताना सुद्धा नोटीस पिरियड असतो. कारण तुम्ही जेव्हा हा निर्णय घ्याल तेव्हा हे एवढे सगळे वेटर्स, एवढे सगळे कुक, बाकी सगळी मंडळी, हॉटेलचे बाकीचे लोक हे सगळे बेरोजगार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मद्य विक्री केली नाही तरी हॉटेल चालू शकतं केवळ हॉटेल म्हणून, पण काही ठिकाणी मात्र ते केवळ मद्यावरच अवलंबून असतं. अशी हॉटेल्स बंद पडतील, त्यामुळे त्या लोकांची नोकरी जाईल. त्यामुळे ती नोटीस दिली पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही, पूर्वसूचना दिली पाहिजे. पण खरं म्हणजे हे 15 डिसेंबर 2016 पासून सुरूच होतं, त्यामुळे तेव्हापासूनच या लोकांनी सावध राहायला पाहिजे होतं. हा मुद्दा वेगळा. पण आत्ता यांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय चुकीचाच आहे, दारू विकली गेलीच पाहिजे. काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ह्या रोजगाराचा प्रश्न येतो, या रोजगाराच्या प्रश्नापुरतं आपण एक गृहीत धरलं तर आपण समजू शकतो की रोजगाराचा थोडासा प्रश्न आहे. परंतु त्यावेळेस आपण याच्याकडेही दुर्लक्ष करता कामा नये की दारू पिऊन खेडोपाड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कितीतरी मुलांचं शैक्षणिक आयुष्य, कितीतरी महिलांचं कौटुंबिक आयुष्य हे आजपर्यंत बर्बाद होत आलेलं आहे. आजपर्यंत त्याच्यावर अतिशय वाईट असा प्रभाव पडलेला आहे. त्याच्यामुळं इथल्या जरी रोजगाराचा प्रश्न असेल तर शेवटी आपण दुर्लक्षित घटकाकडं पुन्हा अजून जर एकदा दुर्लक्ष करणार असू
हां, तर मला वाटतं की आपण अशा प्रकारची पार्शालिटी करता कामा नये. कारण इथं रोजगाराचा प्रश्न जरी असला तरी रोजगारामध्ये आपण काहीतरी यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून किंवा विशेष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ह्यांचं आपण विस्थापन करू शकतो. परंतु मद्याच्या आहारी गेलेल्या आणि अतिशय दारूच्या आहारी जाऊन आजपर्यंत जी काही दुर्दशा ह्या समाजाची होत आली आहे, हां, की ती दुर्दशा आपण दुसऱ्या कोणत्याही विस्थापनानं किंवा कोणत्याही सुविधेनं किंवा योजनेनं आपण भरून काढू शकत नाही. आणि आजपर्यंत हे बघा, आपण शेवट कुठेही लागणार नाही आहे म्हणून सुरुवात करण्यात थांबू नये. मला वाटतं की ही अतिशय चांगली सुरुवात आहे. आणि असंच जर आपण अंमलबजावणी करत राहिलो तर मला वाटतं की गांधीजींच्या दृष्टीतलं स्वराज्य आणि अंत्योदय आणि सर्वोदय जास्त दूर नाही आहे. आणि आपला भारत आणि आपले जी काही भारतातली युवकांची संख्या पाहता त्या युवकांच्या संख्येनं तेवढीच मद्यप्राशनाची सवय लागत आहे. तर या निर्णयामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा होईल. रस्त्यांच्या अपघातामध्ये मला एक सांगा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी कोणीतरी उल्लेख केला गुटखाबंदीचा. गुटखाबंदी झाली आणि काही घडलंच नाही. उलट पक्षी गुटखा सर्रास विकला जातो आणि आता उलटं असं होतं की तो चोरट्या मार्गाने येत असल्यामुळे नक्की ते कुठलं पॅकेट आहे, कोणी तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही धोकादायक आहे किंवा नाही याची काही व्यवस्था नाही आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये या बंदीचा किती उपयोग होऊ शकतो? अजिबात उपयोग होणार नाही. मला अजिबात असं वाटत नाही की याच्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण कमी होईल किंवा रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण कमी होईल. कारण ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालय चाललं आहे त्याचा अंतिम हेतू जरी चांगला असला की महामार्गांवरचे अपघात कमी व्हायचे, तरी त्याच्यासाठीची जी मेथोडॉलॉजी सर्वोच्च न्यायालयाची आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे याचा अजिबात उपयोग होईल असं मला वाटत नाही. एक वेगळा प्रश्न मला असं विचारायचा आहे, कारण तुम्ही लॉचे विद्यार्थी आहात. सर्वोच्च न्यायालय सध्या कुठले निर्णय घेईल काही सांगता येत नाही. म्हणजे परवा उच्च न्यायालय असं म्हणालं की पत्रकारांनी कोर्टामध्ये जीन्स आणि टी शर्ट घालून वृत्तांकनाला येऊ नये. आता हे म्हणजे पत्रकारांनी कुठले कपडे घालून यावं, मग त्यावर पत्रकारांनी फेसबुकवर पोस्ट केली होती की तर माझ्याकडे सगळ्या जीन्सच आहेत, मला आता कपडे नवीन घ्यावे लागतील. मुद्दा असा आहे की न्यायालय जरा सगळ्याच गोष्टींमध्ये जास्तच हस्तक्षेप करत आहे आणि त्यामुळे न्यायालयाची कक्षा ते ओलांडत आहेत, ज्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असं आपण म्हणतो. असं काही घडतं आहे का? सर, सर्वप्रथम या निर्णयाच्याच परिप्रेक्षात बघायचं झालं तर आपल्याला घटनेने अधिकार दिला आहे राईट टू ऑक्युपेशनचा. घटनेत असा उल्लेख आहे की तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो कुठेही पब्लिक हेल्थला, पब्लिक मॉरॅलिटीच्या विरोधात नसेल तर तो तुम्ही करू शकता. तर त्या डेफिनेशनमध्ये आजपर्यंत तरी काही दारूचा व्यवसाय आलेला नाही आहे, मग तो त्यातनं बाहेरच आहे. तर त्याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी आशे मग खाचखळगे शोधत म्हणायचं की 500 मीटरच्या आत असलेले सगळे बंद करणं वगैरे वगैरे. किंवा आपल्याकडे एक राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचा आहे, ज्या अंतर्गत एखादा व्यक्ती स्वतःला हव्या त्या पद्धतीने जगू शकते. त्याला काही मर्यादा आहेत, ज्या मर्यादांमध्ये हे बसत नाही. पण अशा वेळेसुद्धा कुठंतरी असे एक पळवाटा शोधायच्या. किंवा तुम्ही मध्ये जे मागच्या वर्षी निर्णय पाहिलेले आहेत, गेले 2-3 वर्ष झालं, ते एक निर्णयांमध्ये कुठंतरी सक्तीची भाषा सुप्रीम कोर्टाकडनं वाढलेली आहे. कुठंतरी बंदीच्या दिशेने प्रत्येक गोष्ट बंदी किंवा प्रत्येक गोष्ट सेन्सर करणे, फिल्मच्या बाबतीत सेन्सर म्हणा किंवा या गोष्टीला तुम्ही राष्ट्रगीताला उभंच राहिलं पाहिजे याची कुठंतरी सक्ती करणं म्हणा. राष्ट्रप्रेम हे आतून येतं ना. राष्ट्रप्रेमाला सुप्रीम कोर्टासारख्या एका सर्वोच्च संस्थेने अशा गोष्टींमध्ये एक सक्ती आणणे चुकीचं आहे. तिथं कुठेतरी लोकप्रतिनिधींनी कायदा बनवलेला आहे, त्यात तुम्ही कुठेतरी जाऊन स्वतः वेगळ्या पद्धतीने एक इंटरप्रिटेशन देऊन की बाबा तुम्ही सक्तीच केली पाहिजे, वरनं कुठनं तरी काही गोष्टी लादल्या ह्या चुकीच्या आहेत. ह्या कुठंतरी पण माझा मुळात हा एक सेकंद की तुम्ही जे बोलला की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम वाढलं आहे का, तर 100% वाढलं आहे. पण झालं आहे असं की लोकांचा गव्हर्नमेंट या गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही आहे. प्रत्येक गोष्टीबाबतीत लोकांना वाटतं की आता ह्याच्यात सरकार काय करणार नाही, आपल्याला कोर्टातच गेलं पाहिजे. आणि होतं काय, न्यायाधीशांचा असा अप्रोच वाढला आहे की एखाद्या बाबतीत आपण मोठा निर्णय दिला ना, मग त्याची प्रसिद्धी जास्त होते, मग न्यायालय अधिक ॲक्टिव्ह आहेत असा संदेश जातो. त्यामुळे न्यायालय त्यांची जी कक्षा आहे ती ओलांडत आहेत. जे सरकारचं काम आहे ते आता न्यायालय करायला लागली आहेत. आणि प्रत्येक बाबतीत हे होतं आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीत अडचण आली ना तर सामाजिक कार्यकर्ते सरकारकडे न जाता ते न्यायालयांमध्ये जातात की आम्हाला काहीतरी ऑर्डर द्या, असं होतं आहे. आणि याच्यातून सर्वोच्च पण एक मला कळत नाही की सर्वोच्च न्यायालयाने समजा सर्वसामान्यांच्या हितासाठी असा एखादा निर्णय घेतला, त्यात गैर काय आहे? त्याच्या तर आम्ही ह्याच्या सपोर्टिव्ह
कारण मला वाटतं की आता सध्याला अशी परिस्थिती आहे की आपण जास्तीत जास्त चांगल्याकडं, जास्तीत जास्त संपूर्णतेकडं आणि जास्तीत जास्त विकासाच्या दिशेने वाटचाल करतो. आणि अशा प्रकारचे निर्णय हे मला वाटतं की विकासासाठी आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि समाजाच्या स्वास्थ्याकडून देशाच्या विकासाकडं आपण हे मार्गक्रमण करत आहोत. आणि ते मार्गक्रमण करताना अशा जास्तीत जास्त निर्णयांची गरज आहे. उद्या तर असं वाटतं की ज्यावेळेस आपण एका मॅच्युरिटी लेवलला जाऊ किंवा आपण एका विशिष्ट लेवलला जाऊ, त्यावेळेस आपण ह्याच्यापेक्षाही चांगले निर्णय जे समाजासाठी चांगले असतील, युवकांसाठी चांगले असतील आणि एकंदरीत भारताच्या विकासासाठी अतिशय चांगले असतील, अशा प्रकारचे निर्णय मला वाटतं की इथून पुढे आपण घेत राहावे. आणि नुसते निर्णय घेऊ नये, तर त्या निर्णयांची अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी. निर्णय एकच आहे, पण त्या निर्णयावर अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणाऱ्या सगळ्या ठिकाणाहून आता मद्यविक्री बंद होणार आहे. मग ती मद्याची दुकानं असतील किंवा हॉटेल्स, रेस्टॉरंट असतील, पण एकूण मद्यविक्री बंद होणार आहे. हा निर्णय फारच महत्त्वाचा आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जर एकूण विचार केला तर जवळपास 68% परवाने हे प्रामुख्यानं याच परिसरातले असतात. त्यामुळे देशभरातली एवढी दुकानं, एवढी हॉटेल्स बंद पडणार आहेत. त्यामुळे महसुलाचं नुकसान जे काही होणार आहे ते होणार आहे. पण या सगळ्यापेक्षासुद्धा सर्वोच्च न्यायालयानं जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका फार महत्त्वाची आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर एक्सप्रेस वे असेल किंवा महामार्ग असतील, या सगळ्यांवर जे अपघात होत आहेत त्या अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि हे जे अपघात होतात त्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन अशा प्रकारच्या केसेस वारंवार दिसत आहेत. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे अपघाताचं अतिशय महत्त्वाचं कारण पुढं आलेलं आहे. कोणी जरी म्हटलं की आपल्याकडे डेटा नाही आहे किंवा काय, तरीसुद्धा जी आकडेवारी आहे ती आकडेवारी हेच सांगते की रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दारू पिऊन गाडी चालवू नका असं 100 वेळा सांगितलं तरी सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत कोणीच ते पाळत नाही. मी अनेकदा आपण असं बघतो की लोक स्वतः आपलं वाहन घेऊन दारू प्यायला जातात आणि तसेच परत येतात. याचा अर्थ असा आहे की ते दारू पिऊन स्वतः जातात आणि दारू पिऊनच गाडी चालवतात. हे प्रमाण सर्रास वाढलेलं आहे. जोपर्यंत अपघात होत नाही तोपर्यंत जाणवत नाही, पण मी कितीही पिलो तरी माझा कंट्रोल जात नाही असं म्हणत लोक गाडी चालवतात. आणि एखाद्या वेळी जेव्हा नियंत्रण सुटतं, अपघात होतो, तेव्हा केवळ त्याचं एकट्याचं नुकसान होत नाही, तो आणखी अनेकांचं नुकसान करतो, अनेकांचे जीव त्यामुळे जातात. त्यामुळे या संदर्भातला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, हे मान्यच केले पाहिजे. 2-3 फक्त मुद्दे त्याच्यामध्ये मांडले जात आहेत. पहिला मुद्दा असा आहे, तो महत्त्वाचा असा आहे की मुळामध्ये या प्रकारच्या निर्बंधांनी काही होणार आहे का? कारण निर्बंधांमुळे काय होतं की मग माफियागिरी सुरू होते, बनावट गोष्टी येतात आणि त्या अनेकदा धोकादायक असतात. हा एक भाग असतो. दुसरं म्हणजे त्यामुळे पोलिसांचे हप्ते वाढतात, कारण अंमलबजावणीचं सगळ्यात मोठं आव्हान समोर असतं. ती अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नाही. तर हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुळात सर्वोच्च न्यायालयानं अशा घाईगर्दीत निर्णय घेण्यापेक्षासुद्धा कायदेमंडळांचा किंवा यांचा सल्ला घेतला पाहिजे का, किंवा कायदेमंडळांनीच हा निर्णय केला पाहिजे का. पण हे पण खरं आहे की आपल्याला एकूण कायदेमंडळाचं स्वरूप माहिती आहे. त्यामुळे संसदेला किंवा विधिमंडळांना अशा प्रकारचे निर्णय करणं हे फारच अडचणीचं आहे, कारण शेवटी त्यांना लोकांनी करायचा असतो. त्यामुळे समजा लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं पुढाकार घेतला तर त्यामध्ये गैर काय, हा पण मुद्दा पुढे येतो आहे. एकूणच दारूबंदी करून टाका म्हणजे विषय संपेल असं पण पुढे येत आहे. हे सगळे तपशील, सगळे मुद्दे आणि सगळे पैलू मी फक्त मुद्दाम दाखवले. यापेक्षा आणखी काही वेगळे पैलू असणं शक्य आहे. आपण बघितलं की तरुण काय म्हणत आहेत, आपण बघितलं की रोजचे ग्राहक काय म्हणत आहेत, आपण बघितलं की सर्वसामान्य माणूस काय म्हणतो आहे, बारचा मालक काय म्हणतो आहे, तो बार चालवणारा व्यवस्थापक काय म्हणतो आहे, हॉटेलमधले वेटर्स काय म्हणत आहेत, त्याचप्रमाणे कायद्याचे विद्यार्थी काय म्हणत आहेत, कायद्याचे अभ्यासक काय म्हणत आहेत. या सगळ्या भूमिकांचा विचार करण्याचा प्रयत्न आपण केला. नक्की काय व्हायला पाहिजे किंवा नक्की काय झालेलं आहे याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. एक मात्र नक्कीच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे या निर्णयाकडं या सगळ्याच अंगांनी बघता येणं शक्य आहे. एवढंच फक्त आज नोंदवतो. एनिवे, आज थांबतो इथंच. ज्या लोकांनी आज भाग घेतला त्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आणि भर दुपारी पुण्यातल्या चांदणी चौकातून मी निघालो आणि पुणे बेंगलुरू NH4 जो आहे राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यावरून मी प्रवास सुरू केला. त्या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळे घटक भेटत गेले. त्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया इथं सोमवारी रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.